हो. डोमेग्राम लिळांच्या आजच्या 27व्या सत्रामध्ये आपण घेतोय उत्तरार्ध 118 क्रमांकाची लिळा. आऊ दुधा कवडे मागणे. कोण नेणो सणू झाला, म्हणजे कुठला तरी एक सण त्या काळामध्ये झालेला आहे. आऊसा मांडे भिक्षे आले होते. आऊसांना मांडे म्हणजे ते पुराणाचंच ते बनवलं जातं, तर ते मांडे भिक्षेला आलेले होते आणि सणाशी संबंध सांगितलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये किंवा 1980 पर्यंत म्हणा वगैरे, असं की असं असायचं की सण असेल तरच काहीतरी गोडधोड घरी खायला मिळायचं. आजही काही घरांमध्ये असं आहे की सण असेल तरच गोड खायला मिळतं, एरवी मग गोड काही नसतं. आता काही लोक, म्हणजे त्या काळामध्ये तसं काही म्हणजे कमवूनच नव्हतं की रोज गोड खाता येईल किंवा कधी पाहिजे तेव्हा गोड खाता येईल, असं नसायचं. सणवारालाच नवीन कपडे घेतल्या जायचे, सणवारालाच घराला रंगरकोटी केल्या जायची, सणवारालाच काहीतरी गोडधोड बनवल्या जायचं, चांगलं बनवल्या जायचं. नाही रोजची भाजी भाकरी आहेच, पण सण असेल तर मग पुरणपोळी, गोडधोड वगैरे असं सागर संगीत भोजन असायचं. आणि म्हणून भटोबासांनी पण स्वामींना विचारलेलं आहे की कल्पित अकल्पित भिक्षा अवघी निर्हेतुकची. म्हणजे जेव्हा आमच्या आचार्यांचं अनुसरण झालेलं आहे खडकुलीला, आणि त्यावेळी स्वामींनी त्यांना झोळी दिली, आणि झोळी देत असताना स्वामींनी सांगितलेलं आहे की झोळीचं आणि तुमचं लग्न का, म्हणजे आता झोळीला कधी उपवास पडू देऊ नका. आता झोळीला उपवास पडू देऊ नका याचा अर्थ असा पण होतो की रोज भिक्षा मागून खावं, असं दिवस जाऊ देऊ नका बिना भिक्षेचा, असाही अर्थ होतो. आणि रोज जेवा, कधी उपवास पडू देऊ नका, म्हणजे स्वतः सुद्धा कधी उपाशी राहू नका. म्हणजे उपवास हा प्रकार जो आहे तो कधीच करू नका. मानव पंथातल्या लोकांनी कधीही उपवास करायचा नाही, हा सुद्धा त्याच्यातनं एक वेगळा अर्थ आपल्याला, जर का आपण थोडं चिंतन केलं तर नवीन अर्थ त्याच्यातनं आपल्याला प्राप्त होत असतो. आता झोळी म्हणजे ती तेवढीच झोळी पकडून चालायची नाही. झोळी म्हणजे तुम्ही जे काही ग्रहण करण्याच्या निमित्ताने तुमचं अधिकार रूपी किंवा योग्यता रूपी जी काही झोळी आहे तिला कधी उपवास पडू देऊ नका. रोज तुम्हाला काहीतरी नवीन योग्यता, नवीन विधी तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने स्वामींनी भिक्षाविधी निरूपण केलेलं आहे आचार्यांना. आणि त्यावेळेस आचार्यांनी स्वामींना प्रश्न केला की एरवी तर गोडधोड खायचं नाहीये वगैरे सगळं आहे, परंतु जर का काही सणवार असेल तर मग अशा वेळेला काही ना काही गोडधोड येणारच आहेत. आणि तेव्हा भिक्षेला जाताना असं मनात येऊ शकतं की आज होळी असल्यामुळे किंवा दिवाळी आहे किंवा अजून काही सण आहे, गुढीपाडवा आहे, आणि आज भिक्षेला जायचं आहे, तर काय होईल, कदाचित गोड येऊ शकतं असा उल्लेख होईल. म्हणजे हे कल्पित झालेलं आहे. म्हणजे उल्लेखाचा पदार्थ खायचा नसतो. आपल्याला जर का उल्लेख झाला की आज अमका अमका पदार्थ खायचा, नेमका तोच पदार्थ जर का आला तर आपल्याला खूप आनंद होतो बरं का, मी आजच मनामध्ये आणलं आणि आजच मला हे खायला मिळालं. परंतु जे आचरणवंत व्यक्ती आहेत, जाणकार व्यक्ती आहेत, ज्ञानी व्यक्ती आहेत, त्यांना तो आनंद होत नाही. उलट त्यांच्यासाठी ती धोक्याची घंटी आहे की बाबा हे काय आहे, आज आपण उल्लेख केला आणि लगेच पदार्थ हजर. कोणी दिला हा पदार्थ? म्हणजे प्रतिकूल देवता ज्या आहेत, 36 कोटी प्रतिकूल देवता, स्त्रिया देवता, त्या ज्या देवता आहेत त्या आपण जर का जसा उल्लेख केला साधकाने, तसा त्या उल्लेखानुसार तो पदार्थच बरोबर ती प्राप्त करवून देत असते. म्हणजे हे कल्पित, म्हणजे उल्लेखलेला पदार्थ भेटणं. तर भटोबास म्हणतात की कल्पित अकल्पित भिक्षा अवघी निर्हेतुकची. म्हणजे सण वार वगैरे असा काही जेव्हा प्रकार असणार आहे आणि त्यावेळेला साहजिकच सगळीकडे गोडधोड हे बनवल्या जातं. आजच्या घडीला गोडधोडाचं एवढं काही अप्रूप नाहीये. आता काय होतं की म्हणजे कधीही गोड लोक बनवतात, कधीही कुठलाही गोड पदार्थ उपलब्ध होऊ शकतो. ही आत्ताची परिस्थिती आहे. परंतु त्या काळामध्ये सणवार असला म्हणजे त्या दिवशी गोडधोड हे असणारच. आणि म्हणून स्वामींनी आधी जे निरूपण केलेले आहे त्यांना की स्वामी म्हणतात की कुठल्याही प्रकारे
भिक्षेमध्ये हेतू असता कामा नये, निर्हेतू भिक्षा करावी. म्हणजे कुठलाही उल्लेख भिक्षेला जाताना करू नये आणि कुठल्याही उल्लेखाचा पदार्थ जर का आलेला असेल तो तो घेऊ नये. आणि हेतू कुठले तर ते धर्म, अभिमान, दाक्षिण्य वगैरे ते सांगितलेलं आहे. आणि स्वामींनी सांगितलं ठीक आहे, सणवाराला अशा काही भिक्षा येणारच आहे गोडधोड, तर ते घ्यावं. परंतु ते किती घ्यावं? आता एखाद्याने परिच्छेद केलेला असेल गोडचा तर ते व्यक्ती गोड घेणारच नाही, कधीच घेणार नाही, सण असला तरी घेणार नाही. तर या ठिकाणी आपण हा विषय बघतोय की सण असेल तर भिक्षेला काही ना काही गोड धोड येत असतं. आणि स्वामींनी सांगितलं भिक्षा म्हणजे पारधिगा. म्हणजे एखादा भिक्षा म्हणजे कशी एखाद्या शिकारी सारखी आहे की एखादा व्यक्ती शिकारीला जातो तर तो कधी त्याला म्हणजे रिकामाच तो येऊ शकतो, एखादी एकही शिकार त्याला भेटणार नाही असंही होईल. कदाचित त्याला ससा वगैरे असे छोटे प्राणी मिळतील, हरण वगैरे अशापेक्षा मोठे प्राणी मिळतील, हत्ती वगैरे असे प्राणी मिळू शकतात किंवा वाघासारखे हिंस्र श्वापद सुद्धा मिळू शकतात. म्हणजे भिक्षेला गेल्यानंतर सुद्धा कधी तुम्हाला एकही दिन मिळे, दोन्ही दिन मिळे असंही होऊ शकतं. किंवा कधी तुम्हाला अपेक्षित असलेलं वृक्षांना जे भिक्षा सुद्धा मिळेल, कधी तुम्हाला त्याच्यात साधन सुद्धा मिळेल, कधी इंद्रियार्थ सुद्धा मिळेल, कधी रसविको सुद्धा प्राप्त होतील आणि कधी कधी शिव्या सुद्धा मिळतात बरं का भिक्षेमध्ये. म्हणजे देवानी जे सांगितलंय परमेश्वरालागी रंक व्हावे, म्हणजे असंच तुम्हाला दीक्षा घेता येत नाही. दीक्षा घेणं म्हणजे रंक व्हावं लागतं, म्हणजे रंक वृत्ती आणावी लागते. जो माणूस रंक आहे ना, जो माणूस गरीब आहे, त्याला बिचारायला कोणी बोलून जातो, तो कोणालाच उलट शब्द बोलत नाही. म्हणजे आधीच्या काळातले जे गुलाम वगैरे असायचे ते राजाने काही जरी बोललं त्यांना तरी ते बिचारे हात जोडून जी मालक जी मालक करायचे. तसं आहे की परमेश्वराला की रंका व्हावे, म्हणजे तुम्हाला जर का कोणी बोललं काय वगैरे तर तुम्ही त्यांना काही प्रतिउत्तर द्यायचं नाही, रागवायचं सुद्धा अधिकार तुम्हाला नाही. कारण की तुमच्याबद्दलचं रागवणं जे आहे ते परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. तुम्ही जे रागवलं पाहिजे, तुम्ही जे बोललं पाहिजे, तुम्ही जी उत्तरं दिली पाहिजे, तुम्ही जी शिक्षा दिली पाहिजे, ते सगळं परमेश्वराने स्वीकारून ठेवलेलं आहे तुमच्या बाबतीतचं. त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही. परमेश्वरच रागवतील त्या व्यक्तीवर, परमेश्वरच शिक्षा देतील. आणि म्हणून आपण गप्प राहायचं आहे त्यावेळेला. तर कधी कधी भिक्षेला काहीच येत नाही, कधी कधी भिक्षेला शिव्या सुद्धा येतात. हे काय मान भावडे आहेत, चांगलं नोकरी करायची, कमवायचे पैसे ते भिका मागतात इकडे तिकडे, असे म्हणणारे सुद्धा लोक असतात बरं का. आपण लगेच एकदम हे नाही व्हायचं, अस्वस्थ व्हायचं नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीचा प्रसव आहे, त्या प्रसवाच्या अनुरूप त्या गोष्टी घडतात आणि बरोबर तसं ते होतं. आणि म्हणून काय केलं पाहिजे की जसं प्रसंग असेल त्यानुसार तो पदार्थ तुम्ही स्वीकारला पाहिजे. तुमचा परिच्छेद असेल तर तो स्वीकारायचा नाही, का वेगळं सांगायला नको आहे. परंतु एक दिवशी काय झालं, आऊसा गेला भिक्षेला, काहीतरी सण वगैरे झालेला असेल काल परवामध्ये, आणि त्यांच्या भिक्षेमध्ये आले मांडे. मग एरे दिसी आऊसी गोसाव्या ते विनविले. मग आऊसांनी काय केलं, म्हणजे आदल्या दिवशी ते मांडे भिक्षेला भरपूर आले असतील, किंवा मांडे हे खूप असे मोठे असतात, पुरणपोळीपेक्षा म्हणजे चांगले मोठे असतात ते. तर ते एकदम काय एक माणूस एक मांडा सुद्धा खाऊ शकत नाही, अर्धा मांडा सुद्धा खाणार नाही, एवढं ते मोठं असतं. मग आता ते मांडे राहिले शिल्लक. दुसऱ्या दिवशी एरे दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आऊसा स्वामींना विनंती करतात की देवा, जी जी स्वामी जगन्नाथा, आमच्या आऊसा ज्या होत्या स्वामींना काय म्हणायच्या, स्वामी जगन्नाथा म्हणून म्हणतात, आऊसाच्या स्वामी जगन्नाथा असं म्हटलं जातं. तर मग आणि बाईसा म्हणायच्या बाबा. तर आऊसा म्हणतात स्वामी जगन्नाथा म्हणजे हे जगाच्या नाथा, मांडे आले असती जी, म्हणजे आपल्याला भिक्षेमध्ये मांडे आले काल आणि ते अजून शिल्लक आहेत, आणि आता ते मांडे फेकता येणार नाही, आपल्याला भिक्षेचं अन्न आहे आणि ते खावंच लागेल. आता कुठला पदार्थ कशासोबत खावा याचं गणित असतं. पुरणपोळी म्हटली की त्याच्यासोबत दूध आलं, सार आला, दोन्हीपैकी काहीतरी नसलं असतं तूप आलं, म्हणजे तिन्हीपैकी काहीतरी एक तरी पाहिजे. एक तर तिन्ही पाहिजे किंवा तिन्हीपैकी एक तरी पाहिजेच पाहिजे. भाजी आली म्हणजे चपाती पाहिजे, किंवा चपाती आली म्हणजे भाजी त्याच्यासोबत पाहिजेच, अशी ती जोडगोळी आहे. मग आता हे मांडे खायचे कशासोबत, तर ते मांडे मग त्याच्यासाठी सार बनवा वगैरे, एवढं मोठं ते धडपड करण्यापेक्षा, किंवा तूप आता कुठून मिळेल आपल्याला, पेक्षा दूध हे एकदम सहज आणि सोपं आहे. आणायचं, तापवायचं आणि ते त्याच्यासोबत ते मांडा जो आहे तो खायचा. तर म्हणून मग आऊसा स्वामींना काय म्हणतात,
तरी दुधा लागी कवडे द्यावे जी, म्हणजे दुधासाठी कवडे द्या. आता आऊसाकडे काही कवडे नाही, काही पैसे नाही, काही नाही, हा त्याचा अर्थ. आऊसांकडे काहीच नाही, त्यांच्याकडे असतं तर ते स्वतः जाऊन घेऊन आले असते, पण काहीच नाही. आणि आता मी एवढ्या लांबून जी आली ती कशासाठी आली? स्वामींसाठी आलेली आहे, स्वामींच्या सन्निधानी आलेली आहे, आणि आता सगळं समर्पित स्वामींच्या ठिकाणीच आहे. म्हणजे स्वतःकडे तिने काहीही ठेवलेलं नाही. आजच्या घडीला आपल्याला दीक्षा घ्यायची तर आपल्याला सगळ्यात पहिले हा प्रश्न पडतो की बाबा राहायचं ठिकाण कुठलं, खायला व्यवस्थित मिळेल का, मग आम्हाला हे लागतं, आम्हाला ते लागतं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग आम्हाला बँक बॅलन्स ठेवावा लागेल का, म्हणजे इतक्या गोष्टींचा विचार होतो की ज्याच्यामुळे काय आहे की अनुसरण हे बाजूला राहतं आणि तयारीच चालू राहते. म्हणजे मूळ प्रवास जो आहे ना, प्रवास आपला कधीच होत नाही, आपली सगळी तयारीच चालू असते आणि तयारी करता करताच अनेक वेळा आपली अनुसरणाची गाडी सुटून गेलेली आहे. इथे असं होता कामा नये. आपलं सगळं कफल्लक होऊन सुद्धा जात आहे. तर तुम्हाला फक्त काय माहिती आहे का की तुम्हाला अनुभव घेण्याची एक आस पाहिजे, अनुभव घेण्याचं एक तुमची वृत्ती असली पाहिजे, तर परमेश्वर सहाय्य करत असतात. आपण जशा पद्धतीने समर्पण आपलं असेल तशा पद्धतीने सहाय्य असेल. तुम्ही जर का 9 रुपये घेऊन गेले तर परमेश्वर 1 रुपया देतील तुम्हाला, 10 रुपये करून देतील. तुम्ही 5 रुपये घेऊन गेलात तर 5 रुपये परमेश्वर देतील. तुम्ही 1 रुपया घेऊन गेले तर 9 रुपये परमेश्वर देतील. आणि तुम्ही काहीच जर का घेऊन नसाल गेला तर 10च्या 10 रुपये परमेश्वर देणार आहेत. परंतु आपल्याला विश्वास नसतो की सहाय्य होईल का, इथून आपली सुरुवात असते. अनुसरण घेणं हा बाजूलाच मुद्दा राहिला. आपल्या सुखसोयी आणि या गोष्टी आपल्यासमोर एवढ्या आव असून उभ्या आहेत की आपण आपल्या शरीराला कुठल्याच प्रकारची सवय लावली नाही. म्हणजे सगळ्या सवयी लावल्या पाहिजेत ना. आपण घरी राहतो तर आपल्याला अनुसरण घ्यायचं आहे, तर आजपासून आपण ती सवय लावू शकतो घरामध्ये. आपण आपल्या शरीराला जशी सवय लावू तसं शरीर होत असतं. जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाके. सवय लावा आणि सवय लावून आपण आपली जी काही आचरणीय प्रगती आहे ती आपणच आपली केली पाहिजे. ह्या समस्या यांच्या त्यांच्याकडे मांडून काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने समर्पित होता आलं पाहिजे. नाही तुम्हाला कफल्लक होऊन समर्पित होता येत, ना तुम्हाला रंक होऊन अनुसरण घेता येत, परंतु कमीत कमी अनुसरण घेऊन मग रंकवृत्ती आपल्यामध्ये येतंय का, कधीतरी प्रयोग करून बघा. प्रवासाला निघा अटनादिक्रमे, पण द्रव्य काही सोबत ठेवू नका, असाही प्रयोग करून बघा. परमेश्वर कसं सहाय्य करतात नाही करतात, अनुभव घ्या त्याचा. या ठिकाणी आऊसांकडे काहीच नाहीये आणि म्हणून देवाकडे मागितलेलं आहे. म्हणजे साधक जो आहे ना त्याला मागायचंच आहे. महानुभावपंथीय जो साधक आहे, साधू आहे, अनुसरलेली व्यक्ती आहे, यांना मागणे हाच धर्म आहे. म्हणजे मागणे हा सुद्धा एक त्याच्यामध्ये त्यांच्या आचरणामधला तो एक धर्म आहे. मागितलंच पाहिजे. साधक हा कसाही जिज्ञासक असला पाहिजे. म्हणजे त्यांनी मागितलं पाहिजे देवाकडे. काय काय मागितलं पाहिजे, स्मरण मागितलं पाहिजे, ज्ञान मागितलं पाहिजे, आचरण मागितलं पाहिजे, सेवादास्य मागितलं पाहिजे, योग्यता मागितली पाहिजे, अधिकार मागितला पाहिजे, जे जे काही चांगलं आहे ते मागितलं पाहिजे. आपण देवाकडे खूप काही गोष्टी मागतो, ते आपली योग्यता अधिकार वाढवणाऱ्या त्या गोष्टीच नाही आहेत. सगळं तुम्हाला खड्ड्यात नेणाऱ्या त्या वस्तू आहेत, ते पदार्थ आहेत. आणि जर का देवाकडे देवाचं जर का तुम्ही काही मागितलं की त्याच्याने तुमची योग्यता वाढत जाते, अधिकार वाढत जातो. मग देवाकडे ह्या गोष्टी मागा. देवाकडे मागायचं, भिक्षा मागा, भीक मागू नका. लक्षात घ्या, मी अनेक वेळा सांगितलं, जीव देवता आणि प्रपंचापैकी जे पण तुम्ही मागताय ती भीक आहे. आणि देवाला हे कधीच आवडत नाही. देवाला असं वाटतं की माझ्या साधकाने काय मागावं, भीक मागू नये, भिक्षा मागितली पाहिजे. आणि म्हणून निश्चितच आपण ती मागितली पाहिजे, कारण की देवाने स्वतः स्वामींनी ती भिक्षा जी आहे ती आम्हाला विहित केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला जे काही देवाकडेच मागायचं आहे, मी असं नाही म्हणणार की देवाकडे मागू नका, देवाकडे मागा, परंतु ना चिल्लर गोष्टी मागू नका. आमचे स्वामी महादाईसांना म्हणतात, तुम्हाला पण पाहिजे का प्रसाद, केळी बोरीचा प्रसाद दिलाय का बाईला. महादाईसा म्हणतात, तुम्ही दैवाचे भाग्याचे, स्वामींकडनं प्रसाद मिळाला तुम्हाला. महादाईसा अशा म्हणतात त्या बाईंना. मग स्वामी नंतर महादाईसांना विचारतात आतमध्ये आल्यानंतर, तुम्हालाही पाहिजे का केळी बोरीचा प्रसाद.
केळीभोरीचा प्रसाद किंवा आमच्याकडनं ज्यांना खाद्यप्रसाद मिळालेला आहे ते लोक भाग्यवान असतात असं तुम्ही म्हणाले, तर तुम्हालाही तो प्रसाद पाहिजे का? ते म्हणाले, नाही देवा, आम्हाला हा प्रसाद नको. म्हणजे देव देऊ इच्छितात तरी महादाईचा घेत नाही, कारण की महादाईसांकडे ती एक जी काही क्षमता आहे ना, योग्यता ती तयार अशी झालेली आहे की अशा वेळेला काय घ्यायचं आणि काय नकारायचं ही कुवत महादाईसांमध्ये आलेली आहे. काय स्वीकारायचं आणि काय त्यागायचं ही क्षमता महादाईसांमध्ये आलेली आहे. लक्षात घ्या की तुम्ही पुरणपोळीचं जेवण जेवणार आहात. पुरणपोळीचं जेवण जेवायचं म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे करावा लागत नाही बरं का. पुरणपोळीचं जेवण म्हणजे पोट एकदम रिकामं ठेवावं लागतं. चहा वगैरे घ्या तुम्ही. परंतु आता पुरणपोळी तुम्ही एका तासाने खाणार आहात आणि त्याच्या आधीच तुम्हाला कोणी चपाती भाजी आणून दिली तर खाल का तुम्ही? तुम्हाला कोणी काहीतरी चांगला नाश्ता आणून दिला तर तो तुम्ही खाल का? नाही खाणार. तुम्ही म्हणाल नाही नाही आता पुरणपोळी खायची आहे. म्हणजे पुरणपोळी जेव्हा खायची आहे त्यावेळेस किती चांगला पदार्थ तुमच्या समोर जरी आला तरी तुम्ही तो स्वीकारत नाही. तुम्ही काय म्हणतात, नको, आता नको, आता पोळी खायची आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला काय स्वीकारायचं आणि काय टाळायचं हे लक्षात येतं. पण जेव्हा परमेश्वर देऊ इच्छितात तेव्हा मात्र काय केलं पाहिजे? त्यावेळेस निश्चितच देव तुम्हाला दोन्ही गोष्टी देणार आहेत. एक प्रापंचिक पण देणार आहे आणि एक पारमार्थिक सुद्धा देणार आहेत. पण तुम्ही त्यावेळेला काय कसली मागणी केली पाहिजे हे पहिले लक्षात घ्या. आणि काय त्यावेळेस जेव्हा दोन गोष्टी समोर असतील तेव्हा काय स्वीकारलं पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्या. आमच्या साधाईसांना स्वामींनी एवढी सुंदर त्या ठिकाणी हे ठेवलं, ऑफर ठेवली. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर काय मागायचं ते मागा. साधाईसांना तेव्हा साधाईसांनी स्वामींना म्हटलं की देवा आपला पुन्हा संबंध द्या. मग अशा वेळेला साधाईसाचं सगळं काय मागू शकत होते. देवा मला बारीक करा. ती बाई म्हातारी होती, जाडी होती, पाय दुखत होते. देवाला सांगितलं असतं तिने माझे पाय दुखणं बंद करा. आजच्या घडीला जर का देव भेटले आणि देव म्हटले आपल्याला की काय करायचं तुमच्यासाठी, आम्ही काय करू, तर तुम्ही म्हणाल आधी गुडघेदुखी बंद करा, पाय खूप दुखतात. हे पहिला प्रश्न तर हाच येणार आहे सगळा. म्हणजे आमचं ब्लड प्रेशर कमी करा, शुगर लेवल करा, पायदुखी बंद करा, ह्या गोष्टी आपण देवापुढे मांडणार आहोत. पण पाय दुखणाऱ्याच साधेला, ज्या साधाईसाचे पाय दुखत होते अशा या साधाईसाला जेव्हा स्वामी म्हणतात की तुम्ही मागा तुम्हाला काय पाहिजे ते, तेव्हा या बाईनी जीव देवता आणि प्रपंचाचं काहीच मागितलं नाही. तिने काय मागितलं? परमेश्वराचं संविधान मागितलं, परमेश्वराची पुनर्भेट मागितली, पुनःसंबंध मागितला. पुनःसंबंध म्हणजे काय माहिती आहे का? तुमची मोक्षाचा रस्ता सुरू झाला, तुमचा मोक्षाचा प्रवास सुरू झाला असा त्याचा अर्थ आहे. पुनःसंबंधी पुरुष, पुनःसंबंधी कोण जन्मतं माहिती आहे का? ज्याचा उद्धार सुरू झालेला आहे. म्हणजे ज्यांना अप्रोक्ष ज्ञान, ज्यांचं शाब्दज्ञान पूर्णत्वास आलं, ज्यांचं अप्रोक्ष ज्ञान आता त्यांना द्यायचं आहे, पुढे सामान्य विशेष ज्ञान देऊन प्राप्तीला न्यायचं आहे, अशाच फक्त जीवांना पुनःसंबंध प्राप्त होतो, बाकीच्या जीवांना होत नाही. आणि तो साधाईसांनी मागितला. म्हणजे मागितला तर काय जबरदस्त मागितला. आपणही जन्म मागतो, आपणही देवाकडे काय मागतोय? जन्मच मागतो आहोत की म्हणजे मला आयुष्य पाहिजे, मला जीवन पाहिजे, मला जगायचं आहे. परंतु कुणासाठी जगायचं आहे? प्रपंचासाठी, म्हणून जगायचं आहे. बस आपलं टार्गेटच आहे. अहो कधीतरी असं करा की एकदा आपण म्हणतो ना, आज आपण खूपच म्हणजे हेवी जेवण खाल्लंय, सकाळी मसालेदार भाजी वगैरे खाल्ली आहे, मग संध्याकाळी काय खायचं? मग संध्याकाळी पण मसालेदारच भाजी, नाश्त्याला पण मसालेदारच भाजी, दुपारी पण मसालेदारच भाजी, परत संध्याकाळी. असं करतो का आपण कधी? आपण आज जर का सकाळी हेवी जेवण खाल्लेलं असेल तर आपण संध्याकाळी खिचडी खातो साधीवाली, की हलकं जेवण घ्यायचं आहे. किंवा दुपारी जर का हेवी जेवण खायचं असेल तर सकाळी नाश्ता आपण हलका घेतो. म्हणजे जे आहारामध्ये आपले बदल असतात तसं आपण जीवन आयुष्यभर प्रपंचासाठीच मरणार आहोत का? कधीतरी त्यातला छोटासा वेळ का होईना तुम्ही देवासाठी पण राखीव ठेवा का इथून पुढे मी प्रपंच सोडणार आहे, इथून पुढे मी फक्त माझ्यासाठी, माझ्या वैयक्तिक माझ्या आयुष्यासाठी मी परमार्थ करणार आहे. देवाने सांगितलं ते करणार आहे. कोण म्हणतं तुम्हाला देव होणार नाही? कोण म्हणतं की तुम्हाला आचरण होणार नाही? आमच्या शांताबाईसांना घडलं आणि तुम्हाला का नाही होणार? स्वामी सांगते येथूनही म्हणितले ते म्हातारी येसीची घडले. म्हणजे आता जी
एक ती लीळा मी हिंदीमध्ये टाकलेली आहे, बोरी बाबुळी शिंपवणे. त्या लीळेमध्ये ते विश्लेषण केलंय की बोरी बाबुळी शिंपवण्याची सेवा सुद्धा आमच्या शांताबाईंनी इतक्या मनापासून आवडीपूर्वक जबाबदारीने केली की स्वामींच्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीला जर का मोक्षप्राप्तीचा विधी सांगितला तर याच आवडीने ही बाई करणार. आणि मग स्वामींनी त्यांना रिद्धपूरला जायला सांगितलं आणि रिद्धपूरला जाताना विधी विहित केला आणि तो सुद्धा साधाईसाने शांताबाईसांनी इतक्या सुंदर पद्धतीने केला की शेवटी देवाला निरोप पाठवायला लागला की आम्ही सांगितलेला विधी बंद करा. का सांगितलं स्वामींनी की तुम्हाला आम्हाला देवाला दाखवायचं आहे की बघा आम्ही सांगितलेला विधी जर का साधक आचरतो, जो ईश्वर साधक आहे, जो ईश्वराला आवडणार आहे, ज्याला ईश्वर आवडतात असा व्यक्ती परमेश्वराने सांगितलेला आचार जेव्हा करतो त्याच्यामध्ये तो इतका एकनिष्ठ होतो त्या आचाराशी की स्वतः देवानी जरी सांगितलं आता सोडून द्या भिक्षा मागणं तरी ते सोडत नाही, सोडून द्या स्मरण करणं असं स्वतः देवानी जरी सांगितलं तरी देवाचं सुद्धा ते ऐकत नाहीत. म्हणजे सांगितलेलं आहे यथीची अस्थिपरी अशी आहे की एकदा जर का ती निरूपण केलेली आहे आणि त्या साधक ती अस्थिपरी आचरण करायला लागले आणि दुसरे अवतार येऊन जर का म्हटले की काय तुम्ही हे आचरण करू नका, दुसरं काहीतरी आचरण करा, तर ते साधक दुसऱ्या अवताराने जरी सांगितलं तरी ते ऐकत नाही. एवढंच काय तर त्याच अवतारांनी जरी येऊन सांगितलं की बाबा हे आम्ही सांगितलेलं आटन विजन भिक्षाभोजन बंद करा, आता नित्यविधी निमित्तविधी बंद करा, तुम्हाला पाहिजे ते का पाहिजे तसे कपडे घाला वगैरे वगैरे, तरी येथीचा साधक एवढा एकनिष्ठ आहे की त्याच अवताराने सांगितलेली अस्थिपरी त्याच अवताराने जर का विरुद्ध अस्थिपरी काय सांगितली तरी ते मोडत नाहीत, ती कंटिन्युटी अस्थिपरी ते चालू ठेवतात. आणि याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे आमच्या शांताबाईचं आहे की शांताबाईंना स्वतः देवानी सांगितलं आम्ही सांगितलेली अस्थिपरी बदलून टाका, म्हणजे आता तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वागा, आमच्या आज्ञेमध्ये राहण्याची काही गरज नाही असं स्वामींनी सांगितलं तरी सुद्धा पण शांताबाईसाने मात्र स्वामींनी सांगितलेली अस्थिपरी बंद केली. किती साधी सोपी अस्थिपरी होती, परंतु अस्थिपरी किंवा आचरण एकदम सोपंच आहे, फक्त आपण ते मनापासून कधी स्वीकारत नाही किंवा ते विधी आचरण करण्याविषयी आपली कधी जी काय आवडी आपली निर्माण झाली पाहिजे ती कधी आपण निर्माण करत नाही त्या गोष्टींविषयी, आणि म्हणून आपल्याला ते खूप कठीण वाटतं. पण शांताबाईसांनी मात्र ते केलेलं आहे. आपला विषय चालू आहे की जर का तुमच्याकडे ती आचरण करण्याची वृत्ती असेल तर तुम्ही काय करू शकता, बरोबर ते आचरण करू शकता, तुम्हाला कुठलाही बाधा येणार नाही. आणि परमेश्वर सुद्धा अशा वेळेस तुम्हाला तपासतात. शांताबाईसांना स्वामींनी तपासलं की हे सोडू शकतात का आम्ही सांगितलेला विधी, तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही मला आता श्री चक्रधरा वाचून काही आवडतच नाही, म्हणजे मी काही सोडणार नाही चक्रधर स्वामींना आणि त्यांच्या सांगण्याला. म्हणजे हे काय आहे, स्वामींनी जे सांगितलेलं आहे तो स्वामींनी सुद्धा परीक्षा घेतली तरी स्वामींनाही निर्णय कसा मिळतो, पॉझिटिव्ह मिळतो, नेगेटिव्ह मिळत नाही. की येथीचा साधक म्हणजे आमचा जो साधक आहे तो आमच्यासाठी एवढा समर्पित आहे की तो आम्ही सांगितल्यानंतर पण तो विधी तो सोडत नाही. तर अशा पद्धतीने स्वामी तुम्हाला असे ऑप्शन ठेवतात समोर, जे चूकही असतात आणि बरोबरही असतात, तुम्ही त्यावेळेस बरोबरच ऑप्शन निवडलं पाहिजे. स्वामींनी कनाशीच्या ब्राह्मणाला पण अशाच पद्धतीने हे केलं, 2 पर्याय ठेवले, मागा तुम्हाला काय पाहिजे ते मागा, आणि साधाईसांनाही म्हटलं की तुम्हाला पाहिजे ते मागा. परंतु ते जे होते कनाशीचे ब्राह्मण जे होते ते चुकीचं त्यांनी मागितलं, जीव देवता प्रपंचापैकीचं मागितलं अज्ञान अन्यथा ज्ञानामुळे. परंतु साधाईसा या ज्ञानी होत्या, समजत होतं त्यांना की देवाकडे काय मागितलं पाहिजे, तर बरोबर त्यांनी पुनःसंबंध मागितलेला आहे. ह्या 2 मागण्या आहेत लीळाचरित्रामध्ये, एक प्रपंच मागणारा आहे आणि एक परमार्थ मागणारे आहेत, परमेश्वराला मागणारे आहेत. तर अशा वेळेस आपल्याला देवाकडे योग्य ती गोष्ट मागता आली पाहिजे. आपला विषय चालू होता की महादाईसांना स्वामी म्हणतात तुम्हाला पाहिजेत का केळे बोरे, त्या म्हटल्या नाही, आम्हाला आमचे गोसावीची होतो, म्हणजे आम्हाला आमचे स्वामीच पाहिजेत, बाकी काही नको आहे, आम्हाला स्वामींकडनं सुद्धा काही नको, आम्हाला फक्त स्वामी एके स्वामी पाहिजेत. म्हणजे तुम्हाला देवाकडनं देवाला मागता आलं पाहिजे. आहे का तुमच्याकडे क्षमता ती, देवाकडनं सगळंच मागतो आपण, पण कधी देवाला मागता येतं का आपल्याला, बघा बरं, प्रयत्न करून बघा. एकदा देवाकडे जर का तुम्ही देवाला मागितलं मग त्याच्यानंतर मग कधीच काही
जीवदेवता प्रपंचापैकीच देवाकडे मागायचं नाही, ही एक क्षमता तुमच्यामध्ये आली पाहिजे. आपण लीळाचरित्र जे वाचतोय ना, हे लीळा पाठ करण्यासाठी नव्हे, किंवा आता सध्या हे पण चालू असतं की त्याच्यावर परीक्षा घेतली जाते. परीक्षा घेण्याची जे हेतू आहे तो चांगला आहे की कमीत कमी या निमित्ताने यांनी या लीळा वगैरे वाचाव्यात आणि त्याचे प्रश्न त्यांना यावेत. पण आपण परीक्षेपुरताच अभ्यास करून एकदा ती लीळा संपली की पुढच्या लीळेला पुढचे प्रश्न, त्याची उत्तरं, असं 10वी लीळा चालू असेल तर पहिल्या लीळेतलं आपल्याला काही आठवत नाही. तर अशा पद्धतीचा अभ्यास नको. आपल्याला लीळा पाठ नाही करायची बरं का, एक लक्षात घ्या. आता मी उलट सांगतोय तुम्हाला. इतके दिवस मी तुम्हाला सांगतो की लीळा पाठ करा. आज मी तुम्हाला सांगतो की लीळा पाठ करू नका, तर लीळा तुम्ही जगा. लीळा म्हणजे काय आहे आणि त्या लीळेतले जे काही पात्र आहेत ना, एक एक ते पात्र होऊन तुम्हाला तिथं राहता आलं पाहिजे. की मी जर का औसा असते तर मी काय केलं असतं, मी साधाईचं असते तर मी काय केलं असतं. म्हणजे आपल्याला कसं जगता आलं असतं स्वामींच्या सन्निधानामध्ये, ही गोष्ट आपण त्याच्यातनं काय केलं पाहिजे, आपण स्वतः असं कल्पना केली पाहिजे आणि त्या हिशोबाने आपल्याला आयुष्य जगता येतंय का तसे प्रयत्न आपण केले पाहिजेत. तर लीळा वाचून आणि लीळा ऐकून फायदा आहे. चतुर्विध दुःखासाठी तुम्हाला ह्या गोष्टी पण आठवायला लागतील. चतुर्विध स्मरणासाठी तुम्हाला नाम लीळा ह्या सगळ्या गोष्टी येतील उपयोगी. पण चतुर्विध दुःख जर का निर्वेद अनुताप अनुसूचा अर्थ करायचा असेल तर मग तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, देवाकडे काय मागितलं पाहिजे होतं आणि मी देवाकडे काय मागून बसलो. म्हणजे आपल्याला देवाने आपल्याला सुद्धा अनंत सृष्टींपासून संधी दिलेली आहे मागायला, पण आपण प्रत्येक वेळी चूक चूक मागत गेलो म्हणून आता इथे आलेलो आहोत. आपल्याला इथे आल्याचा आनंद झाला पाहिजे की आपण इथे परमार्गात आहोत आता, परंतु आपण इथे आलोच का हा सुद्धा प्रश्न पडला पाहिजे. की प्रत्येक वेळी आपलं जे काही आपण मागितलं देवाकडे ना, ते अतिशय चुकीचं मागितलं आणि म्हणून आज ही परिस्थिती आहे. कुणीतरी मला म्हटलं की आम्हाला विशेष पाहिजेत, विशेष पाहिजेत. अरे विशेष विशेष काय करता तुम्ही? देव काही पाषाणाचा आहे का? प्रत्यक्ष परमेश्वर जे आहेत ते प्रत्यक्ष परमेश्वर अवतार तिकडे उत्तर दिशेला गेलेले आहेत. परत स्वरूप तुमची वाट पाहताय, कधी तुम्हाला विशेष ज्ञान होऊन तुम्ही स्वरूपाची प्राप्ती होईल तुम्हाला. म्हणजे आम्हाला हाव तरी कसली पाहिजे, विशेषांची प्रसादाची हाव करण्यापेक्षा आर्त निर्वेद अनुशोच निर्वेद अनुताप अनुशोच आणि आर्त. आर्त या पदामध्ये काय आहे, तोची व्हावा तोची भेटावा. म्हणजे देवा तूच मला झाला पाहिजे आणि तूच मला भेटला पाहिजे. म्हणजे आपल्याला देव झाला पाहिजे, विशेष झाला पाहिजे, प्रसाद झाला पाहिजे, ह्याच्याच मागे सगळे लोक लागलेले आहेत. परंतु देव झाला पाहिजे म्हणून देवाकडे देवाला मागता आलं पाहिजे. दुसरीकडे कुठेही तुम्ही देव मागू शकत नाही बरं का. तुम्हाला देवाकडेच देवाला मागावं लागेल आणि त्यासाठी कुठलं नवस जापते खेटी करायची गरज नाही. कुठल्या स्थानाला जाऊन ते विड्या बांधायची, नारळ बांधायची गरज नाही. तुम्हाला तुमची जिथे आहात त्याच ठिकाणी बसून सकाळी 3 ते 6च्या कालावधीमध्ये तुम्हाला देवाकडनं देवाला मागता आलं पाहिजे. अप्रतिम आहे हे. म्हणजे आपल्याला काय मागायचं देवाला हे आधी ठरवून घ्या आणि नंतर मागा. एकदा जर का संधी हुकली मग हुकली. आणि अशा वेळेला आमच्या ज्या औसा ज्या आहेत त्या औसा आमच्या स्वामींकडे मागतायत कवडे. कशासाठी? दुधासाठी. कारण की दूध घ्यायला काही पैसे नाही आहेत. स्वामींनी कवडे दिले तर त्या कवड्यांचं दूध आणता येईल. आणि मग आपण काय करूया की औसा म्हणतात दुधा लागी कवडे द्यावे जी, मग स्वामी जगन्नाथाचे नि प्रसादे चुबळीत चुबळीत जेवीन. म्हणजे आपण जर का मला कवडे दिले, पैसे दिले, तर मी काय करेन, त्याचं दूध आणेल आणि स्वामी जगन्नाथाचे नि प्रसादे म्हणजे आपल्या प्रसन्नतेने मी ते मांडे जे आहेत ते दुधामध्ये चुबळीत चुबळीत म्हणजे बुडवून बुडवून मी ते जेवेन. तव भटोवासी म्हटले गोसाव्यांचे कवडे मागून दूध मांडे खावे, ते धुळी खाय का गा आऊ. अरे म्हणजे आता त्या ठिकाणी औषध एकदम साधेपणाने ते मागत आहेत, परंतु अर्थात त्यांना त्यांचं वर्तन चूक वाटत नसलं तरी पण एका अर्थाने ते चूक आहे. की स्वामींकडे असं काही मागता तुम्ही, कवडे द्या, पैसे द्या, मग आम्ही दूध आणू आणि मी ते खाऊ. म्हणजे पैसे मागणं हे सुद्धा चुकीचं आहे. दूध आणताय म्हणजे तुमच्या इंद्रियार्थासाठी आणि परत मांडे खायचे तुम्हाला, म्हणजे तुमचं हे मनोरथ मायका कशा चालले आहेत. पैसे मागा, मग दूध आणा आणि मग ते खा, म्हणजे त्याच्यात रममान होणार तुम्ही.
हाय जसं आहे तसं खा. कारण की आचार्यांना स्वामींनी सांगितलेलं आहे, दूध भात खराब झालेला काय पिडलेला का खात असा. तुम्ही निरसे विरसे अन्न तुम्ही सेवी जती किंगा, म्हणजे तसं खाल्लं पाहिजे तुम्ही. ऐसी ऐसी अन्ने वानरेशासी सहात्मके किंगा, म्हणजे त्यांनी ते सहन करू शकतात ते, आणि त्यांनी ती सहन केली पाहिजेत, खाल्ली पाहिजेत. अशा पद्धतीचं स्वामींचं उद्दिष्ट आहे भटोबासांबद्दल आणि समस्त भक्तांबद्दल. आणि म्हणून आचार्यांना त्यांचं ते वागणं थोडं चुकीचं वाटतं आणि ते म्हणतात, अरे देवाकडचे पैसे तुम्ही मागता आणि त्याच्यासाठी मग ते दूध आणून मग दूध मांडे तुम्ही खाणार, त्याच्यापेक्षा धुळी खा ना तुम्ही. आविधी लावून घेण्यापेक्षा माती खाल्लेली चांगली. उगा सरे बा नागणा. आता आऊसा या काही जास्त तात्विक आणि चिकित्सक नाही आहेत बरं का. एकदम सरळ साधं काम आहे त्या व्यक्तीचं. ते म्हणतात, अरे नागदेवा तू उगा सरे बा नागणा, अरे तुम्ही गप्प बसाव. काहीसे आड येसी, तुम्ही कशाला आडवे येत आहे. आता मी एवढं चांगलं दूध आणणार आहे आणि ते पदार्थ वाया जाणारा मी उपयोगी लावणार आहे, तर तुम्ही मध्ये कशाला येता. तुझही सुई ना. आणि हे लक्षात घ्या, मी काय एकटं खाणार नाही. मी काय करेन, मी काय करणार आहे की ते आणल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा तर त्याच्यातलं देणार आहे. आम्ही स्वामी जगन्नाथाची दासरू आहे की, म्हणजे आपण कोण आहोत. तुम्ही झाले काय, मी झालो काय, इथले सगळे लोक झाले काय, हे आम्ही स्वामी जगन्नाथ श्री चक्रधर स्वामींचे आपण कोण आहोत, दासरू आहोत. म्हणजे दास आहोत, सेवक आहोत. स्वामी जगन्नाथा ते न मगो तरी कोणा ते मागो. जर का आपण देवाकडे नाही मागितलं तर मग मागायचं कुणाकडे. आता एका अर्थाने आऊसांचं पण बरोबर आहे की आता सगळंच सोडून आलेलो आहे, सगळं सोडून दिलं, सगळा त्याग केला. आत्ता आपल्याला जर का कधी काही इच्छा होत असेल, म्हणजे स्वामींनी हे सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की पाखा मासा तुम्हाला जर का काही त्रस उत्पन्न होत असेल, वाटत असेल की आता थोडंसं काहीतरी तिखट खाल्लं पाहिजे, तर मग तुम्ही ते मागून घेऊ शकता, खाऊ शकता. काही त्रसो नाही दिजे. त्रस उत्पन्न झाला नाही पाहिजे, लक्षात घ्या. नुसतं आचरण म्हणजे घेतली झोळी निघाले तसं नाही आहे. त्याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. जे वास्तविक भिक्षेला जातात, जे आटनादिक्रमे जातात, त्यांना काय काय अडचणी येतात ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्या दिवशी कुणीतरी म्हटलं की बा आश्रम बांधायला कोणी सांगितलं, आश्रम नाहीच बांधले पाहिजेत. अहो म्हटलं, आता तुम्ही दीक्षा घेणार तर मग तुम्ही कुठे राहणार, आश्रमातच राहणार ना, का कुठे रस्त्यावर राहणार आहात. म्हणजे काहीतरी राहण्याची तरी सोय पाहिजेतच ना. आता भटोबासांनी कुणासाठी आश्रम बांधला, ते म्हणाले की तुम्ही माहिती काढून घ्या भटोबासांनी कशासाठी आश्रम बांधला. भटोबासांनी त्या वयस्कर लोकांसाठीच आश्रम बांधलेला आहे की तरुण महिला वर्ग जे आहेत, भटोबासांचा शिष्य वर्ग मोठा होता, तरुण महिला दीक्षित वर्ग आहेत, त्यांना असं रस्त्याने घेऊन चालता येत नाही, कुठेही मुक्काम करता येत नाही. म्हाताऱ्या लोकांना चालवता म्हणजे जास्त चालवता येत नाही त्यांना. त्यांच्या वयाच्या हिशोबाने प्रवास वगैरे सगळ्या गोष्टी येतात. आणि जेव्हा परिवार वाढतो त्यावेळेस ते फिरस्ती या हिशोबाने चालत नाही. म्हणजे आटन हा प्रकार जो आहे तो कुठेतरी थांबतो. मग मी असं म्हणत नाही की तो थांबला पाहिजे, परंतु समोरच्या व्यक्तीच्या सुद्धा काही अडचणी असतात. भटोबासांना जेव्हा या अडचणी उद्भवायला लागल्या, वयस्करांची संख्या वाढली आणि त्याच्यामुळे प्रवास जो आहे, आटन जे आहे, याच्यामध्ये थोडासा अडथळा यायला लागला. यवनांच्या जेव्हा धाडी आल्या तेव्हा वयस्कर लोकांनी घेऊन प्रवास करणं खूप कठीण व्हायला लागलं. ह्या ज्या अडचणी आहेत, ह्या भटोबासांच्या अडचणी भटोबासांना माहिती. तसं जी जी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला त्यांनी ते निर्माण का करावं लागलं, हा त्यांचा तो प्रश्न एक आहे. आणि मग अशा वेळेला काय करावं लागेल आपल्याला की योग्य मार्ग जो आहे तो निवडावा लागेल. त्रस उत्पन्न होऊ देऊ नये. कधी कधी काय असतं की त्रस उत्पन्न झालं की जीव वेगळ्या मार्गाला जाऊ शकतो. प्रत्येकाची मनस्थिती वेगळी असते बरं का. तुम्ही प्रत्येकाला एकाच मनस्थितीमध्ये ठेवू नका की अमक्याने तसं आचरण केलं म्हणजे तमक्याला तेच घडेल आचरण, तर तसं नसतं. की त्याची मनस्थिती वेगळी आहे, त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांची जी कुवत आहे ना, एखादा आचार करण्याची ज्याची एक कुवत आहे ती एक वेगळी आहे. आमचे आचार्य पोहून आले इकडे, परंतु नाथोबा येऊ नाही शकले, नाथोबा वाहून जायला लागले. म्हणजे हा फरक आहे. आणि म्हणून परमेश्वर प्रत्येकाच्या हिशोबाने ते व्यवस्थापन करत असतात. तुम्हाला त्यांना नावं ठेवायची काही गरज नाही, कुणालाच नावं ठेवायची नाहीत. त्यांच्या अडचणी त्यांना माहिती आहेत की त्यांना काय परिस्थिती आहे त्यांची, आणि आपल्या अडचणी आपल्याला माहिती आहेत. आपण दुसऱ्यांच्या अडचणी न जाणता सरळ सकट एकदम त्यांच्यावर आपण
बोलायचं नाही काही. आणि म्हणून आपण कोण आहोत? सगळे स्वामी जगन्नाथाचे, परमेश्वराचे आपण दासरूय आहोत. आपण जर का चुकलो किंवा जर का कोणी चुकत असेल तर त्यांना शिक्षा कोण देणार? परमेश्वर देणार. तुम्ही जर का चुकलात तर तुम्हाला शिक्षा परमेश्वर देणार. तुम्ही योग्य केलात तर तुम्हाला त्याचं चांगलं फळ जे आहे, निष्पत्ती, ते परमेश्वर देणार. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने काही बोलायची काही गरज आहे का? नाही. एखादी व्यक्ती चुकत असेल त्यांना तिकडे चुकू द्या. तुम्ही त्यांची निंदा करत बसू नका. हवं तर त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. परंतु त्यांची निंदा जेव्हा तुम्ही कराल आणि त्या माध्यमातून जर का एक व्यक्ती जरी विपरीत झाला ना मार्गावर, परमार्गावर, हा खूप मोठा दोष आहे. म्हणून कुणाच्याही मनामध्ये विकल्प येईल, वाईट विचार येतील परमार्गाबद्दल, साधूंबद्दल, अशा प्रकारचं वक्तव्य करू नका. कारण की हे कॉन्ट्रॅक्ट कोणालाही दिलेलं नाहीये देवानी. देवानी सांगितलं तुम्ही तुमचं धर्म आचरण करा, तुम्ही तुमचं मोक्षाला जा, कोण काय करतं याच्याकडे बघू नका. आपण कवणाची तात न कीजे, तर आपली कवणी न करी. तुम्ही कोणाच्याही वाटेला जाऊ नका. तर मग आणि जर का असं काही त्रस उत्पन्न झाला खाण्यापिण्यासंदर्भात असेल वगैरे कसला काही, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? देवाला मागू शकता. ही व्यवस्था पण देवाने ठेवलेली आहे. परमेश्वराने सगळ्या व्यवस्था ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी औसा भटोबासांना बरोबरच म्हणतात की आपण परमेश्वराचे दास आहोत. आपण स्वामींकडे मागायचं नाही तर मग मागायचं कोणाकडे? मग हे सगळं संवाद, दोघांमधला संवाद विसंवाद स्वामी ऐकतात आणि स्वामी म्हणतात भटोबासांना, वानरिया नायकासी दुधा लागुनी कवडे ओपागा. त्यांना द्या बरं, दुधासाठी कवडे द्या त्यांना. ते औसा पण काही ऐकणार नाहीत आणि एरवी ते पदार्थ वाया जाण्यापेक्षा त्यांना ते आणून द्या, दूध ते खाऊन संपवून टाकतील. मग भटोबासी कवडे दिधले. भटोबासांना स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आचार्य भटोबासांनी काय केलेलं आहे? औसांना कवडे दिले. औसी दूध आणले, मग दुधा मांडे जेविली. मग औसांनी काय केलं? मस्तपैकी दूध आणलं आणि दूध मांडे असं त्यांनी ते भोजन केलेलं आहे त्या दिवशी. म्हणजे भिक्षेला आलेला पदार्थ वायाही गेला नाही, उपयोगीही लागला. आणि खाली तळटिपेमध्ये आलेलं आहे की जवजव जेविती तव तव स्वामी जगन्नाथा ते आठविती. म्हणजे औसा, दूध आणि मांडे असं ते त्यांचं भोजन सुरू आहे. आणि ते भोजन सुरू असताना ते जसं जसं एक एक घास घेत होत्या तसं तसं ते स्वामींना आठवत होत्या की हे माझ्या स्वामींनी मला दिलेलं आहे, हे स्वामींनी याच्यासाठी मला पैसे दिले, मी सगळं सोडून आली, सगळं त्यागून आलेली आहे, माझं काहीच नाही माझ्याकडे, पण मला कोण पुरवेल? तर माझे स्वामी जगन्नाथ आहेत ना. मी दुधासाठी पैसे मागितले, लगेच दिले, आणि मी त्यांच्यामुळे मी हे सगळं अन्न खाते आहे. अशा पद्धतीची औसाची ती भावना आहे स्वामींच्या बद्दल. म्हणजे बघा, एकीकडे कवडे मागणाऱ्या औसा आम्हाला चुकीच्या वाटतात, पण दुसरीकडे तुम्ही त्यांचा दुसरा भाग बघितला, म्हणजे प्रत्येकाचे भाग असतात बरं का. एखादा माणूस तुम्हाला या बाबतीत चुकीचा वाटेल, परंतु दुसऱ्या बाबतीमध्ये ना ती व्यक्ती कुठेतरी बरोबर असते, तर तो बरोबर भाग पण दिसला पाहिजे. तुम्ही बघितलं की बाबा दगडाचा हा भाग चुकीचा आहे म्हणजे हा बरोबर नाहीये, पण त्याचा दुसरा भाग बरोबर असू शकतो, तो तुमच्या उपयोगी येऊ शकतो. तसं एखादे साधू या बाबतीमध्ये चुकीचे असते, पण दुसऱ्या कुठल्या तरी बाबतीमध्ये ते बरोबर असू शकतात. एखादे वासनिक या बाबतीत चुकीचे असू शकतात, पण दुसऱ्या एखाद्या बाबतीमध्ये ते बरोबर असू शकतात. तसं औसांचं ते बाजू जर का आपल्याला चुकीची वाटत असेल, पण त्यांनी जे आचार्यांना सांगितलं ते सुद्धा बरोबर होतं. आणि त्यांनी काय केलेलं आहे, जवळजवळ जेविती तव तो स्वामी जगन्नाथा ते आठविती. आमच्या स्वामींना आठवत आठवत औसांचं ते भोजन सुरू आहे. तेव्हा गोसावी बीजे केले, आणि तेवढ्यात स्वामी आमचे तिथे जातात. का जातात स्वामी? का जातात? कारण की जो देवाला आठवतो ना त्याच्याकडे देवाला जावंच लागतं. म्हणजे स्वामी स्वतःला थांबवू शकत नाहीत. तुम्हाला वाटत असेल ना तुमच्याकडे देव यावेत, तर रोज काय आरती म्हणायची गरज नाही, बीजे करावे मम सदनाला, अशा आरत्या म्हणून देव येणार नाहीत. तुम्हाला देवाला आठवावं लागेल, स्मरण करावं लागेल, रडावं लागेल त्यांच्यासाठी, तर परमेश्वर येतील. देव येणार आहेत. देवाला तुम्ही बोलवताय म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाहीये. नुसते आपली आरती म्हणेपर्यंत टाळ्या वाजून आपण म्हटलं बीजे करा बस एवढंच, आरती संपली, विषय संपला. जेवायला काय केलं, लगेच हा विषय चालू होतो आपला. म्हणजे आपण जे आत्ता मगाशी म्हणत होतो त्याची आपण किती गंभीर आहोत. आमच्या औसा स्वामींना आठवतात आणि स्वामी येतात. चांगदेवभट स्वामींना आठवतात आणि चांगदेवभटांच्या जवळ स्वामी जाऊन उभे राहतात. द्रौपदी स्वामींना आठवते आणि स्वामी येतात, साह्यही करतात.
साधाईचा स्वामींना आठवतात आणि स्वामी येतात आणि सहाय्य करतात. मग आम्ही एवढ्या वर्षाच्या आरत्या बोलतो तर आमच्या घरी का नाही आले स्वामी, का नाही आम्हाला भेट दिली? कारण की आपण जे बोलतोय ना ते वरवड आहे, फक्त तेवढ्यापुरते आरती बोलायची विषय संपला. आरती संपली की आपला सगळा फोकस जेवणाकडे असतो. नंतर आरतीत काय म्हटलं आणि काय नाही, स्तवन कुठलं म्हटलं, कशाची काही घेणं नाही. फक्त म्हणायचं प्रभो राजसी तामसी मी विकारी विकल्पी आणि हिंसकू मीच भारी. भूतादेव पात्रांचा विक्षोभ झाला, क्षमा मला करा क्षमा करा. बस. म्हणजे मी राजसी तामसी पण माझा राजस तामसपणा मी घालवावा. तो गेला की नाही, गेला पाहिजे या दृष्टीने आपण काही फक्त ते एक स्तवन आपण रोजचं म्हणत राहतो. बाकी स्वतःचा राजसपणा आणि स्वतःचा तामसपणा आपण काही घालवत नाही. त्याच्याविषयी आपण गंभीर सुद्धा नाही. गंभीर असलं पाहिजे. उगाच शब्द काय म्हणायचे. औसा जे काही आठवत होती ना स्वामींना ते मनापासून आठवत होती आणि देवाला माहिती होतं. देवानी पण का कवडे दिले? कारण की देवाला माहिती आहे ही व्यक्ती जी आहे ना, ही जेवायचं तिला मागायचं तेव्हा पण तिला देवाचीच आठवण येणार आणि ती बाई जेव्हा जेवत असेल ना तेव्हा सुद्धा ती देवाचीच आठवण काढून जेवणार आहे. म्हणजे आम्हाला ही व्यक्ती यांना दूध मांडे जरी मिळाले, त्याच्यावर तूप जरी मिळालं तरी ही बाई देवाला मात्र विसरणार नाही हे स्वामींना विश्वास होता, खात्री होती आणि म्हणून स्वामींनी त्यांना ते प्राप्त करून दिलेलं आहे. आमच्या बाबतीमध्ये देव अजिबात असा विश्वास ठेवू शकत नाही. आपल्याला जर का चांगला पदार्थ जर का आपल्याला मिळाला तर आपण काय करतो, चांगली मेजवानी मिळाली तर आपण ती मेजवानी तशी चांगली मिळणार आहे याच याच्यामध्ये आपण राहतो. तेव्हा देवाला आपण विसरलेलो असतो. जेवताना तर आपल्याला देव आठवतच नाही आणि जेवल्यानंतर तर मस्त झोप काढतो आपण, म्हणजे तेव्हा पण देव आठवण्याची काही शक्यताच नाहीये. परंतु साधाई आऊसांबद्दल स्वामींना ही निश्चिती होती की दूध मांडे खाताना सुद्धा आम्हाला आठवणारच आहेत आणि म्हणून पुढे घडलंही तसंच आहे की आऊसा स्वामींना प्रत्येक घासा गणिक देवाला आठवते की देवामुळे मिळालं मला हे. आणि मग स्वामी तिथे बीजे करतात आणि स्वामी विचारतात, म्हणतात त्यांना, हे काही नाही का येणेसी जेवीत असा मा. म्हणजे अरे वा, तुम्ही दुधासोबत चांगलं मांडे आणि चांगला बेत चालू आहे तुमचा, म्हणजे चांगलं भोजन चालू आहे तुमचं. ते म्हणतात जी जी. अशा प्रकारे आमचे स्वामी आऊसांना हे दूध मांडे म्हणजे दुधासाठी पैसे देतात आणि मग दूध आणि मांडे असं भोजन आऊसा स्वामींना आठवत करतात. अशा पद्धतीने आजच्या या डोमेग्रामीच्या वेळेच्या 27व्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 118 क्रमांकाची आऊ दुधा कवडे मागणे ही या श्रवणाने चिंतन केलेली आहे. दंडवत हो.